संघर्ष मजूर जनरल बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हाध्यक्ष बापूसाहेब सूर्यभान कारंडे, उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव, सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी, शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर खाजप्पा अळगेकर, संघटक शोभा कावडे, मेघा तटरास, उत्तर तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवसे यांच्या सर्वांच्या परिश्रमाने सपाटे कुटुंबाचे प्रमुख ज्येष्ठ नागरिक यांचे डोळ्याचे ऑपरेशन बांधकाम कामगार योजनेच्या माध्यमातून यशोधरा हॉस्पिटलमध्ये व्यवस्थितपणे पार पडले। बांधकाम कामगार योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल वडगावचे गावकरी यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व संघटनेच्या वतीने बांधकाम कामगार सपाटे यांना व गावकऱ्यांना आभार व्यक्त केले। जन आरोग्य योजनेचे अधिकारी तय्यप्पा पटेल मॅडम, जावी सरचे टीम व मेडिसिन वाटप जमादार यांचेही सपाटे कुटुंबियांनी व बांधकाम कामगार जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले। बांधकाम कामगार योजनेचे जिल्हाध्यक्ष आज रोजीपर्यंत त्यांनी 22 लोकांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करून दिल्याबद्दल बांधकाम कामगारांनी संघर्ष जनरल मजूर संघटनेचे आभार व्यक्त केले व जिल्हाध्यक्ष बापू करंडे यांनी यापुढे आमची संघटना बांधकाम कामगारांच्या सोबत कायम राहील आणि त्यांचे काम असेच पुढे आमची संघटना करत राहील असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले। राज्य जनरल कामगार संघटनेच्या वतीने आज तालुका उत्तरचे अध्यक्ष साखराबाई सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागामध्ये जेवढे बांधकाम कामगार आहेत त्या बांधकाम कामगारच्या माध्यमातून आज ज्येष्ठ नागरिक यांच्या डोळ्याचे ऑपरेशन यशोधरा हॉस्पिटलमध्ये जी करण्यात आले। तर या ऑपरेशनचा खर्च कमी 30 ते 40 हजार रुपये असा आहे। तरी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून बांधकाम कामगारचे जे भी काही बांधकाम कामगार आहेत त्या सर्वांना आम्ही एक सांगू इच्छितो की तुम्ही कार्डधारकांनी जर व्यवस्थितपणे आरोग्य तपासणी करून ज्येष्ठ नागरिकांचं व तुमच्या कुटुंबाचं तपासणी करून त्यांचं व्यवस्थितपणे गोळ्या औषध ते सगळं बांधकाम कामगारच्या योजनेतून मिळत आहे, तर याचा लाभ जरूर घ्यावा। आणि या कामासाठी संघटनेचे जेवढे बी आमचे पदाधिकारी आहेत, शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी व शहर उपाध्यक्ष चंद्रशेखर अळगेकर साहेब आणि उत्तर तालुक्याचे जे साखराबाई सुरवसे यांचं इथलं जे कामाचं मार्गदर्शन आहे ते आमच्या संघटनेसाठी फार मोठं प्रेरणादायी ठरत चाललेलं आहे। तरी आम्ही साखराबाई सुरवसे यांचे आज त्यांनी त्यांच्या गावामध्ये बऱ्याच लोकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काय धडपड केली त्यांनी व त्यांना ते काम करत असताना बरेच काय अडचणी आलेल्या आहेत, तरी त्यांनी एक या गावामध्ये जे काय बांधकाम कामगारची योजना राबवून बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने स्कॉलरशिप म्हणा, दवाखाना म्हणा, गोळ्या औषध अशा योजनेचा लाभ मिळवून देण्यास त्यांनी एक चांगलं काम केल्याबद्दल त्यांचं समाजसेवा याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीने साखराबाई सुरवसे यांचे आभार मानतो व या गावातील जेवढेही बांधकाम कामगारांनी संघटनेच्या माध्यमातून बांधकाम कार्ड काढून त्यांनी पूर्ण फायदा घेत आहेत त्याबद्दल मी त्यांचे आम्ही आभार मानतो व या संघटनेचे जेवढेही पदाधिकारी आहेत ते बांधकाम कामगारच्या सर्व ना सांगतात की बाबा या योजनेचा लाभ घ्या, अशा योजना आहेत बांधकाम कामगारच्या माध्यमातून। हे बरेच लोक योजनेपासून वंचित आहेत, कारण का लोकांना काय फक्त भांड्याचं किट पेटी एवढंच माहिती आहे, पण ह्याच्या पलीकडे बी ह्याच्यामध्ये भरपूर काय योजना आहेत। त्या योजना महाराष्ट्र शासनाने एवढे चांगल्या राबवल्या आहेत की त्याचा फायदा जर घेतला तर एक चांगल्या प्रकारे याचं गोरगरिबांना म्हणा, जे काय गरजू व्यक्ती आहेत त्यांना चांगला फायदा होईल। आणि ज्येष्ठ नागरिकांना ह्याच्यामध्ये मोठे मोठे ऑपरेशन बी आहेत, ते बी ऑपरेशन फ्रीमध्ये केले जातात बांधकाम कामगारच्या माध्यमातून यशोधरा हॉस्पिटलमध्ये। तरी हे करत असताना आज जे इथं उभारलेले आहेत सपाटे यांच्या डोळ्याच्या ऑपरेशनचा विषय होता, तर ह्यांनी एक चिकाटीने ते पाठपुरावा करून यशोधरा हॉस्पिटलमध्ये जे काय त्यांच्या अडचणी येत होत्या त्या सगळ्या त्यांनी हे करून त्यांनी स्वतः एवढं म्हणजे परिश्रम घेऊन त्या ताईंनी सपाटे ताईंनी तर त्यांच्या मिस्टरांचं ऑपरेशन त्यांनी सक्सेस केलं आणि त्यांना जे काय डोळ्याला त्रास होता त्यांना परत एकदा ते डोळ्याचं ऑपरेशन करून त्यांना एक नवीन दृष्टी दिल्याबद्दल आम्ही सपाटे ताई व साखराबाई सुरवसे यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करतो। आणि आमची संघटना जिल्ह्यामध्ये व सोलापूर जिल्ह्यामध्ये 11 तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे आणि या संघटनेचे जेवढेही पदाधिकारी आहेत
तेजल रोहित परदेशी, चंद्रशेखरजी आळगीकर साहेब, शोभा कवाडे, मेघा तटरास आणि जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जाधव आणि मी स्वतः जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब करंडे, आमची ही जी टीम आहे एक चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आम्ही. तरी लोकांनी आम्हाला सहकार्य करावं संघटनेला असं मी सर्वांना सांगू इच्छितो. व आजच्या या वडगाव मध्ये ही जी काय डोळ्याच्या ऑपरेशनची सक्सेस झालेली जी काय व्यक्ती आहे समोर, यांच्या जीवनामध्ये परत एकदा डोळ्याचं ऑपरेशन झाल्यामुळे परत एकदा त्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला. त्याबद्दल मी सपाटी कुटुंबाचे मी आभार व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की बांधकाम धारकांनी होता होईल तेवढं आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी. आरोग्य अधिकारी जावेद सर यांचे या कामासाठी आम्हाला संघटनेला फार मोठे योगदान आहे. तय्यबा पटेल मॅडम यांचेही आम्हाला फार मोठे योगदान आहे. आणि जे काय आरोग्य अधिकारी आहेत हे एवढे परिपूर्ण आहेत की कुठलंही काम असू द्या त्यांचं, गोळ्या औषध वाटप म्हणा, आरोग्य तपासणी एकाची बी असलेले अर्जंट असलेले जाऊन ते करतात. त्याबद्दल मी जावेद सर, तय्यबा पटेल मॅडम आणि जमादार सरांचे आभार व्यक्त करतो संघटनेच्या वतीने की बाबा तुम्ही बांधकाम कामगारांना व्यवस्थितपणे तपासणी करून त्यांच्या जीवनामध्ये एक चांगला प्रकारचा आनंद व्यक्त करतात. त्याबद्दल बी मी त्या आरोग्य अधिकाऱ्यांचे टीमचे आभार व्यक्त करतो. व आज जे काही हे बांधकाम कामगारच्या माध्यमातून आम्ही वडगावमध्ये ही पहिली प्रक्रिया केलेली आहे, तर असे या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि ज्या बांधकाम कामगारांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचे आतापर्यंत आम्ही बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने 22 लोकांचे डोळ्याचे ऑपरेशन ज्येष्ठ नागरिकांचे करून दिलेले आहेत. तर एकाला 40 ते 45 हजारचा खर्च असतो. ते सगळं सरकार भरतंय, पण हे लोकांना माहीत नसतं. ते तिथपर्यंत आम्ही जाऊन संघटनेचे सर्व पदाधिकारी त्यांना सांगून की बाबा तुम्ही हे करा, तुम्हाला चांगल्या प्रकारे ह्याचा ऊर्जा मिळेल व तुम्हाला चांगले इलाज होते. तर या कामामध्ये जेवढी आमची संघटनेची टीम चांगली काम करत आहे, तर तरी आम्हाला पुढील काळामध्ये असेच काम मिळो आणि लोकांची सेवा करण्याची संधी मिळो हेच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. व आजच्या दिवसाचे जे काही आमचे कामाचे चालू आहे यशोधराच्या माध्यमातून, जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने एवढी चांगली स्कीम राबवली आहे, पण याचा दुरुपयोग होत आहे काय काय ठिकाणी. तर ते न होता योग्य माणसाला योग्य रीतीने जे काय त्यांना मिळत आहे, काय अडचणी येतात यशोधरामध्ये की बाबा तुमचे ट्रीटमेंट करताना तपासणीसाठी एखाद्या बाहेर जावं लागतंय, त्यांच्याकडे ती सुविधा नसती, तरी ते सुविधा यशोधरा हॉस्पिटलने उपलब्ध करून लोकांना सहकार्य करावं हे बी आमच्या यशोधराकडे मागणी आहे. आणि सरकारच्या माध्यमातून जेवढ्या बी योजना या बाहेर पडत आहेत त्या योजनेचा परिपूर्ण फायदा घ्यावा हीच मी संघटनेच्या वतीने मागणी करतो. व आजच्या या कामाच्या निमित्त मी आज वडगावमध्ये आलेला आहे. तर मी या सपाटी साहेबांच्या चेहऱ्यावरचं जे तेज आहे ते बघून मला आनंद वाटला की बाबा आपल्या संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना एखाद्या व्यक्तीला एक दूरदृष्टीचं एक ऑपरेशन होऊन चांगल्या पद्धतीने त्यांना दृष्टी प्राप्त झाली. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. व इथं आमच्याकडे सपाटी ताईंनी व मामाने 1-2 शब्द आमच्या संघटनेसाठी बोलावे एवढीच माझी इच्छा आहे.